हे दूध मी प्लांट्स पासून बनवलंय. तुम्हाला विश्वास होईल का? नाही ना? मग कसं ते चला. तर मला डेअरी बंदच करायची होती, पण त्याऐवजी घ्यावं काय हा प्रश्न मला नेहमी पडत असायचा. आणि सुदैवाने काल मी एक रील पाहिली आणि त्यामध्ये मी पाहिलं की भोपळ्याच्या आणि तिळीच्या बियांपासून त्यांनी हे दूध बनवले. तर मग मी विचार केला की चला आपणही ट्राय करूया. मीनवाईल हे दूध स्टोअर करण्यासाठी काचेची बॉटल लागणार असते आणि ती माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी ती मागवली आणि हे रील शूट करत असताना ती पार्सल पण माझं रिसीव्ह झालं. तर 4 चमचे भोपळ्याच्या बिया आणि 1 चमचा तिळीच्या बिया मी रात्रभर भिजवत ठेवल्या आणि सकाळी त्यात 750 ml पाणी टाकून त्याला फिरवलं. माझ्याकडे पाणी मोजण्यासाठी काही नव्हतं, पण मग आमचं हे मिक्सरचं भांडं 600 ml आहे, तर मी त्या अंदाजाने 750 पाणी हे मोजून घेतलंय. पण मला असं वाटतंय की ते थोडं जास्त झालंय, कारण की टेस्ट त्याची थोडीशी पाण्यासारखी येत होती. तर मग तुम्ही 750 न टाकता 650 किंवा 700 ml पाणी टाका. त्यानंतर मी त्याला छान वस्त्रगाळ करून घेतलं आणि खरंच ते नॉर्मल दुधासारखं दूध निघालं. आणि उरलेल्या चौथ्याचं मी काय केलं हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, त्यामुळे फॉलो करून ठेवा. तर हे दूध मग मस्तपैकी मी छान माझ्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलं, पण त्याआधी मी बॉटल धुवून घेतली. आणि आमची माऊ खूपच मध्ये मध्ये करत होती, त्यामुळे तिला जरा रागवून बाजूला केलं. तर मग बस हे दूध स्टोअर करून ठेवलं आणि या दुधाचे किती जास्त फायदे आहेत हे मी तुम्हाला कॅप्शनमध्ये पाठवतेच आहे लिहून. तर तुम्ही सुद्धा हे दूध नक्की ट्राय करा. त्याची टेस्ट थोडी वियर्ड आहे, पण वाईट नाहीये. मला तर हे डेअरी अल्टरनेटिव्ह फारच आवडलंय आणि तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा.